अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर राजा जग जिंकलं आणि त्याचं उदाहरण सगळ्याला माहिती म्हणून सांगत नाही की तो जगज्जेता सिकंदर राजा ज्यावेळेस यायला निघाला भारतामध्ये, त्याचा गुरुचं नाव होतं अरिस्टॉटलने त्याला जाताना नमस्कार केला अरिस्टॉटलला, आणि सिकंदराने त्याला विचारलं की मी तुमच्याकरता हिंदुस्तान आर्यावर्तातून काय आणू. तर अरिस्टॉटलने सांगितलं माझ्याकरता तू आर्यावर्तातून एक गुरु घेऊन ये. तिथला एक सामान्य साधूसुद्धा ह्या तुझ्यासारख्या जगज्जेत्याच्या गुरुला गुरु म्हणून शोभू शकतो. इतके ग्रेट तिकडे लोक आहेत आध्यात्मिक विचाराचे. असा एखादा गुरु घेऊन ये. अर्थात ते काही त्यांनी एवढं मनावर घेतलं नाही, पण त्याला एक दिवशी वाटलं की ही गुरु असतात कशी बघू. आणि तो एका नदीच्या किनारी गेला एक साधूला भेटायला, आणि साधूला भेटायला गेल्यानंतर तो तिथे उभा राहिला. साधू आपलं ध्यानस्थ बसलेला होता. त्या साधूने त्याला उभा राहायला पायाखाली वाळू टोचत असेल, राजा कुठला तरी दिसतोय म्हणून एक आसन फेकलं हरणाचं, आणि ते हरणावर तो उभा राहिला. उभा राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं गुरु महाराज नमस्कार, मी जगज्जेता अलेक्झांडर द ग्रेट आहे. तो म्हणला तू ज्या चांबड्यावर उभा आहेस आसनावर त्याच्याकडे नीट बघ. तू दोन्ही पाय एका बाजूला ठेवलेले आहेत आणि बाकी चांबडं वर येत आहे. इकडं पाय ठेवलास इकडं वर येत आहे. तू एक लक्षात ठेव, तू भारत देश जिंकलास पण तुझा देश तिकडे गेला वर आहे तिकडं गादडं. जगात सगळीकडे एकदम माणसाला कोणतं जिंकता येत नसतंय. मग तुम्हाला काय पाहिजे सांगा. राजा आहे तो मला काही नको, थोडं बाजूला सरक ऊन पडू दे माझ्या अंगावर, जरा तुझी सावली पडायला लागली. चक्रावून गेला अलेक्झांडर की इथले गुरु आहेत कसे असे विचित्र म्हणून. त्यांना पैसा लागत नाही, हिरे माणकं लागत नाहीत, काही नाही. आणि तो इथून परत जातानाच मृत्यूपंथाला लागला. वयवर्ष अवघं 32 वर्ष, पण त्या लक्षात आलं आता आपण चाललो आहे. त्याने आपलं मृत्यूपत्र लिहून काढलं आणि ते मृत्यूपत्र लोकांना दिलं आपल्या सैनिकांना वाचा म्हणून. मग त्याची सगळी संपत्ती कोणाला दिली होती, मुलाला दिली होती का मुलीला दिली होती का प्रधानाला दिली, काही नाही. त्याने त्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की मला तुम्ही मेल्यानंतर एका कॉफिनमध्ये म्हणजे शवपेटीत घालून जाणार आहात स्मशानामुळे, तर ती जी माझी शवपेटी आहे ती डॉक्टरनी ओढत नेली पाहिजे. एक मृत्यूपत्रातली इच्छा कोणी करेल का अशी. लोक तर एफडी चीन सोन्याची व्यवस्था करत असतात. माझी शवपेटी डॉक्टरनी ओढत स्मशानापर्यंत नेली पाहिजे. दुसरी एक अशी होती की मी जे हे सगळं कमवलेलं आहे, प्रचंड सोनं आहे, पैसा आहे, हिरे माणकं मोती सगळं आहे, ते सगळं त्या मार्गावर दुतर्फा जमिनीवर अंतरून टाकायचं. सेकंड डिमांड. आणि तिसरी अट अशी होती की मला कॉफिनमध्ये म्हणजे त्या शवपेटीत ठेवल्यानंतर माझे दोन्ही हात बाहेर राहतील अशी व्यवस्था करायची. कोणाला त्या मृत्यूपत्राचा अर्थ कळेना. म्हणून एका श्रेष्ठ अशा ज्येष्ठ माणसाने त्याला असं भीत विचारलं की हे महापुरुषा, तुझ्या मृत्यूपत्रातल्या ह्या 3 गोष्टींचा अर्थ काय आहे. त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट, डॉक्टरनी माझी शवपेटी ओढत नेली पाहिजे, कारण डॉक्टर शेवटी मृत्यूकडे नेत असतो. डॉक्टरने कितीही इलाज केले ते शेवटी माणूस मरणारच आहे. त्यातून एक बोध घ्यायचा की आपली प्रकृती डॉक्टर सांभाळत नसतो, आपली प्रकृती आपण सांभाळली पाहिजे. एक धडा दिला त्याने. दुसरं, रस्त्यावर सगळे हिरे माणकं सोने पैसे सगळे विखरून टाकावेत, कारण हे सगळं मी इथं ठेवून चाललो हे लोकांना कळावं. मग ते हिंदीमध्ये एक असं वाक्य आहे की कफन को जेब नाही होती. माणसाच्या अंगावर मृत्यू पावल्यानंतर जे कफन पांढरं फडकं अंतरतात ना, त्याला खिसा नसतो, म्हणजे वर घेऊन जाता येत नाही पैसा त्या जेबमध्ये काय. आणि तिसरं एक असं आहे की माझे हात शवपेटीच्या बाहेर असावेत. तर ते का असावेत, तर त्याचं कारण असं की मी मोकळ्या हाताने जन्मलो होतो आणि मोकळ्या हातानेच चाललेलो हे लोकांना कळावं म्हणून. मला सांगा की संपत्तीचं व्यर्थ सांगणारं दुसरं काय उदाहरण असेल या जगामध्ये. एवढा पैसा कमवून शेवटी माणूस म्हणतो की मला तुम्ही जाताना काही नेत नाही हे लक्षात ठेवा. तर पैसा म्हणजे सर्वस्व नाही आणि पैसा म्हणजे स्वर्गात जाण्याचा मार्ग सुद्धा नाही. काही लोकांना तसं वाटतं, मात्र जे गरीब आहेत त्यांना वाटतं की ह्याच्यात किती पैसा बघा, किती आनंद असेल यांच्या आयुष्यामध्ये म्हणून. मग मला वाटतं की साहेब आपल्याकडे ते चिन्मय मिशनचे एक महाराज आले होते, त्यांचं प्रवचन 20 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, पण अजून लक्षात आहे माझ्या.
त्यांनी सांगितलं की माणूस दुःखी असतो तो परिस्थितीमध्ये दुःखी नसतो, त्याची मानसिक अवस्था दुःखी असते.